हे जे दात दिसतात हे जवळपास याची सेटिंग आपण 4 इंचावर केलेली आहे। या दातामधून एका वेळेला आपण सोयाबीनचे दाणे एक टाकू शकतो, 2 टाकू शकतो। आम्ही या ठिकाणी हा सोयाबीनचा दाणा आहे, या ठिकाणी आपण फक्त एकच दाणा पडेल असं या ठिकाणी सेटिंग केलेली आहे। म्हणजे 4 इंचाचा अंतर आहे। अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी सोयाबीन लागवड करतोय। टोकरी यंत्राच्या साहाय्याने लागवड करण्यासाठी 7-8 वर्षाचा मुलगा आहे, तो मुलगा पण सहजपणे याला लुटू शकतो, पेरणी करू शकतो। आपली घरची मंडळी पण पेरणी करू शकतात, आई वडील पण पेरणी करू शकतात, म्हणजे सर्वसामान्य माणूस याला लुटू शकतो। मागच्या चाकामुळे जे दाणे जे आपले उघडे असतात ते ह्या चाकामुळे आपले दाणे झाकून जातात, त्याला वरून भर पडते, त्याच्यामुळे उगम शेतीला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होते। टोकरी यंत्र साहाय्याने एक माणूस जवळपास 3 एकरापर्यंत पेरणी करू शकतो। तर माणसाच्या साहाय्याने जर आपल्याला पेरणी करायची म्हटलं तर 6 माणसं लागतात। 6 माणसाचे 500 रुपये वजन जर म्हटलं जवळपास आपले 3000 रुपये जातात। एकरी जवळपास ज्या ठिकाणी आपल्याला 3000 रुपये खर्च येणार आहे त्या जवळपास 2500ची बचत एका दिवसाला होते टोकरी यंत्राच्या साहाय्याने। जसं अंतर आपल्याला इंचावर करायचं, 7 इंच करायचं, 6 इंच करायचं, 8 इंच करायचं, 9 करायचं, त्या पद्धतीने सेटिंग केल्या जाते। ज्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्र साहाय्याने एकरी 35 ते 40 किलो आपल्याला बियाणं लागतं, पण तेच तुम्ही टोकरी यंत्र साहाय्याने जर सोयाबीनची जर लागवड जर केली तर एकरी तुम्हाला 17 ते 18, 20 किलो पर्यंत बियाणं लागतं। म्हणजे विशेष करून टोकरी यंत्र साहाय्याने बी पण कमी लागतं आणि ॲव्हरेज पण जास्त येतं। या टोकरी यंत्रामध्ये एका वेळेला आपण जवळपास 3 किलो बियाणे यामध्ये साठवू शकतो। आणि बियाणं जर उरलं समजा, तुम्ही बियाणं बऱ्याच टोकरी यंत्रामधून काढता येत नाही, ते फार हार्ड जातं। या टोकरी यंत्रामध्ये तुम्ही जर याला सहजपणे म्हटलं गेअर जर काढला आणि त्याला जर उलट जर फिरवलं तर याच्यातून दाणे सहजपणे खाली आपलं